नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेकंड युनिट टेस्ट क्लास 11ची सब्जेक्ट केमिस्ट्रीची क्वेश्चन पेपर आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय घटक चाचणी किंवा घटक चाचणी क्रमांक 2 सेकंड युनिट टेस्ट नंबर 2 ची क्वेश्चन पेपर सब्जेक्ट केमिस्ट्रीची सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, ॲनालायसिस करणार आहोत. सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवरती नवे आलेले असणार तर वार्षिकच्या म्हणजेच तुमचे ॲन्युअल एक्झाम असणार, सेकंड सेमेस्टर एक्झाम असणार, तिच्या क्वेश्चन पेपर्स देखील आम्ही तुम्हाला प्रॅक्टिससाठी प्रोव्हाइड करणार. सो प्लीज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ऑन नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवत असतो. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तुम्ही वाचू शकता सेकंड युनिट टेस्ट 11 सायन्स सब्जेक्ट केमिस्ट्री. यासाठी विद्यार्थी मित्रांनो ते डेट मेन्शन केलेलं आहे 9/1/2024 म्हणजे चालू वर्षाची प्रश्नपत्रिका आहे. या वर्षाची प्रश्नपत्रिका आहे 12 होता त्या दिवशी ट्यूजडे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो टाईम दिलेला आहे 10:30 ते 11:30 म्हणजे 1 तासाचा वेळ आहे आणि मार्क्स आहे यासाठी 25 मार्काच्या पेपरसाठी 1 तास हा वेळ दिलेला आहे. आता सेक्शन एकडे वळूया. सेक्शन एमध्ये सर्व पहिला प्रश्न जो काय असतो तो आहे क्वेश्चन नंबर 1, ज्यामध्ये आहे सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो योग्य पर्याय निवडून तुम्हाला गाळलेल्या जागा पूर्ण करायच्या आहे. यामधील पहिला प्रश्न बघूयात आपण काय. फर्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग हॉलोजन डज ऑलवेज शो ऑक्सिडेशन स्टेट 1. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय दिले आहे. एमध्ये आहे तुम्हाला एफ आहे, त्यानंतर बी, सेकंड ऑप्शनमध्ये C1 आहे, त्यानंतर CL असेल किंवा C1, त्यानंतर सीमध्ये आहे तुम्हाला BR आणि त्यानंतर डीमध्ये आहे तुम्हाला आय. तर जे काही योग्य आहे उत्तर त्याला तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड इन विच ग्रुप ऑफ एलिमेंट्स ऑफ द मॉडर्न प्रेडिक्टेबल आर हॉलोजन प्लेस्ड. 4 ऑप्शन आहे. एमध्ये आहे तुम्हाला 6, बीमध्ये आहे तुम्हाला 2, सीमध्ये आहे तुम्हाला 17, डीमध्ये आहे तुम्हाला 4. जो काही करेक्ट ऑप्शन असणार आहे ते तुम्हाला चूज करून तिथे लिहायचं आहे. त्यानंतर आहे थर्डमध्ये आयडेंटिफाय द ऑड वन. तर आयडेंटिफाय करायचं आहे गटातील वेगळा घटक जो काही असतो तो तुम्हाला ओळखायचा आहे. एमध्ये तुम्हाला RB, त्यानंतर BRA, त्यानंतर आहे तुम्हाला सीमध्ये SR आणि डीमध्ये तुम्हाला B. तर ठीक आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो चौथा तुम्हाला द फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पीज ऑफ अल्काइन अर्थ मेटल आर डॅश 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 द डॉस ऑफ अ करस्पॉन्डिंग अल्काली मेटल्स. तर यामध्ये 4 ऑप्शन आहे. एमध्ये आहे हायर, बीमध्ये आहे लोअर, सीमध्ये आहे सेम, डीमध्ये आहे नन ऑफ दिस. त्यानंतर क्वेश्चन 2 आहे विद्यार्थी मित्रांनो आन्सर द फॉलोइंग्स. आता पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे, ज्यामध्ये आहे व्हॉट इज द इलेक्ट्रॉन पोटेन्शियल. दुसरा विद्यार्थी मित्रांनो डिफाईन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची डेफिनेशन तुम्हाला इथे लिहायची आहे. थर्डवाला आहे तुम्हाला राईट बॅलन्स केमिकल इक्वेशन मॅग्नेशियम इज हिटेड इन एअर. ठीक आहे. त्यानंतर आता सेक्शन बीकडे वळूया. सेक्शन बीमध्ये तुम्हाला दिलेला आहे पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला सूचना दिलेल्या आहे इन्स्ट्रक्शन अटेम्प्ट एनी 4 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. पुढील दिलेल्या प्रश्नांपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला. क्वेश्चन नंबर 3 आहे डिफाईन द टर्म्स ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इज द टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन यांची डेफिनेशन देऊन तुम्हाला हे एक्सप्लेन करायचं आहे थोडक्यात. त्यामध्ये आहे क्वेश्चन 4, त्यामध्ये आहे तुम्हाला एक्सप्लेन द सॉल्वे प्रोसेस फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ सोडियम कार्बोनेट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 व्हॉट इज द बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप सेकंड. क्वेश्चन नंबर 6 आहे ॲन ॲनियन हॅज लार्ज रेडियस दॅन इट्स पॅरंट ॲटम एक्सप्लेन. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 7 जस्टिफाय द फॉलोइंग रिएक्शन इज रेडॉक्स ऑर नॉट. पुढील जी काही रिएक्शन आहे ती रेडॉक्स आहे की नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 ज्यामध्ये आहे तुम्हाला राईट कंडेन्स्ड फॉर्म्युला अँड बॉन्ड लाईन फॉर्म्युला फॉर द फॉलोइंग कंपाऊंड्स. 2 पर्याय नाही तर या दोन्हींचे तुम्हाला फॉर्म्युलेज द्यायचे आहेत. त्यानंतर आहे सेक्शन C जो की तुमचा तिसरा सेक्शन आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. पुढे 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी तुम्ही कोणतेही 2 सोडवा आणि प्रत्येकी प्रश्नासाठी तुम्हाला 3 गुण दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला इथे सेक्शन C मध्ये 6 गुण दिलेले आहेत. बघूया क्वेश्चन नंबर 9 ज्यामध्ये आहे डिफाईन ॲटॉमिक रेडियस हाऊ द ॲटॉमिक रेडियस व्हॅरी इन ग्रुप अँड अक्रॉस अ पिरियड. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 10 डिस्क्राईब द diagonal relationship between Li and Mg with the help of the two illustrative properties. Write any 2 uses of डायहायड्रोजन. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 11 एक्सप्लेन द टर्म्स. आता एक्सप्लेन द टर्म्स बोललेलं आहे, डेफिनेशन लिहून तुम्हाला ते थोडक्यात एक्सप्लेन करायचं आहे. ज्यामध्ये पहिला आहे स्क्रीनिंग इफेक्ट, बीमध्ये आहे फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी, सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी. त्यानंतर सेक्शन D आहे अटेम्प्ट एनी 1 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स, ज्यामध्ये क्वेश्चन क्रमांक 12 आहे. प्रश्न क्रमांक 12 क्वेश्चन नंबर 12 फर्स्ट आहे बॅलन्स द रिॲक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. आता तुम्हाला ही जी काही रिॲक्शन दिलेली आहे ती तुम्हाला बॅलन्स करून दाखवायची आहे. ठीक आहे, कोणच्या बाय ऑक्सिडेशन नंबर मेथडने. त्यानंतर कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ अंडरलाईन ॲटम्स. आता जे काही अंडरलाईन ॲटम्स आहे त्यांचं तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर काउंट करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 आहे एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स विथ ॲन एक्झाम्पल, ज्यामध्ये पहिला आहे बेन्झेनॉइड कंपाऊंड, त्यानंतर नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंड, त्यानंतर आहे तुम्हाला हेट्रोसायक्लिक नॉन ॲटॉमिक कंपाऊंड आणि हेट्रोसायक्लिक ॲटॉमिक कंपाऊंड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने क्लास 11ची सेकंड युनिट टेस्ट द्वितीय घटक चाचणी क्रमांक 2
केमिस्ट्रीची क्वेश्चन पेपर इथे समाप्त झालेली आहे. या व्हिडिओशी रिलेटेड तुमचा काही डाऊट असेल किंवा या प्रश्नपत्रिकेवरती तुमचा काही प्रश्न असेल सो तुम्ही प्लीज कमेंट करून आम्हाला विचारू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आम्ही इतर विषयाच्याही सेकंड युनिट टेस्टच्या तुमच्या इयत्ता 11वी सायन्स वर्गाच्या सर्व प्रश्नपत्रिका अपलोड केल्या आहेत, पोस्ट केलेल्या आहेत. इतर वर्गाच्याही लवकरच करण्याचा प्रयत्न करू, जसे की आर्ट्स आणि कॉमर्स. ठीक आहे. सो तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तसेच 12वीचे काय विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आम्ही लवकरच व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. सो प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या बंधू भगिनींपर्यंत, मित्रांपर्यंत, फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही या व्हिडिओला शेअर करा. तसेच तुमची जी काही तुमची सेकंड सेमिस्टर असणार आहे, म्हणजेच वार्षिक परीक्षा जिला बोलता ॲन्युअल एक्झाम, तिच्या सेकंड टर्मच्या क्वेश्चन पेपर देखील आम्ही अपलोड करणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तसेच तुमचे क्लास 11 सायन्स वर्गाचे आणि क्लास 12 सायन्स वर्गाचे आम्ही PCMBचे प्रॅक्टिकल नोटबुक्स विथ ॲन्सरसोबत आम्ही पोस्ट केलेले आहेत आमच्या चॅनलवरती. एकदा तुम्ही चेक करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रश्नपत्रिकेचा या क्वेश्चन पेपरचा व्हिडिओ पाहू असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळेल. त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.